दरम्यान बदलापुरात काल 8 ते 9 तास चाललेलं आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं आणि असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। ते काय म्हणाले आपण पाहूया। हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे। कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, तिथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे। हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते बोर्ड घेऊन आले होते, असे काय कुठे आंदोलन असतात का? विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे, त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे, हा कालच्या आंदोलनातून दिसतो। ते जे काही आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं निर्देश मी कालच CPना दिले, रेल्वे SP ना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे। त्याच्यावर त्याला अरेस्ट झालेली आहे। त्याच्यावर अशा प्रकारची कलम सेक्शन जे आहेत, अटेम्प्ट टू रेप असेल किंवा पॉक्सो असेल, जे कठोरातले कठोर सेक्शन लावण्याचं निर्देश आम्ही दिले। त्याचबरोबर ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्या। एक स्पेशल PP त्याच्यामध्ये आम्ही लावतोय, SIT नेमलेली आहे। त्या परिवाराच्या मागे सरकार आहे, शासन आहे, पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करेल। संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या मी सूचना दिल्यात आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी याला फास्ट ट्रॅक घेऊन याच्यावर कठोर कारवाई कठोर शिक्षा झाली की हा एक संदेश मेसेज जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचं कृत्य कुणी करायला धडधडवणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।